आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मगाशी देवापुढे काय करत होतीस तू? मॉम बघितलं, ह्या दोघींना मुद्दाम करतात. यांना ना तुला तुझ्या कर्जाचे पैसे रिटर्न नाही द्यायचेत ना, म्हणून माझ्यावर ब्लेम करतात. अंजली, आई तुझ्यावर आळ घेत नाहीये. उत्तर दे अंजली. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या लेकीशी असं बोलायची? ती का घेईल तुमचे पैसे? माझ्या लेकीला असल्या घाणेरड्या सवयी नाहीयेत, सांगून ठेवते. पुन्हा तिच्याशी या पद्धतीने बोललीस तर याद राख. सॉरी मामी, कुठल्याही आईला आपल्या मुलीवर अविश्वास दाखवलेला आवडणार नाही हे मला माहिती. पण या आधी अंजली असं वागली हे तुला चांगलंच माहिती. मेकअपच्या सामानासाठी तिने मामाच्या खिशातले पैसे मामाला न विचारता घेतले होते. आणि हे माझ्या मेहनतीचे आणि कष्टाचे पैसे, आणि ते मी सोडणार नाही. हो हो. पैसे कुठे आहेत अंजली? तू सांगणार आहेस की मी शोधून काढू? मला नाही माहित. हो, मग देवघराची ते काय करत होतीस? काय करत होते म्हणजे? देवाला नमस्कार करत होते. अच्छा, देवाला नमस्कार करत होतीस. मग याआधी कधी देवाला नमस्कार करताना दिसली नाहीस? नाही केला नमस्कार. तुझा काय प्रॉब्लेम काय? इथे काय चोर पोलिसाचा खेळ चाललाय का? अहो, बघताय ना आपल्या लेकीची कशी पोलिसासारखी उलट तपासणी घेतीये ती. तुम्ही काय करणार आहात? मुग घेऊन गप्पा बसणार आहात का नुसते? काय आहे तुझं? मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं का नाही देते ती? विचार ना तिला. एवढी गप्प काय येते? गप्पा बसणार नाही तर काय करेल ती? साधी आहे माझी पो. सख्खी आत्ते बहीण चोरीचा आळ घेते म्हटल्यावर काय बोलणार ती? वाईट वाटतंय तिला म्हणून गप्प बसलीये ती. यांच्यावर जेवढा पैसा खर्च झाला ना, तो माझ्या लेकीवर झाला असता तर मोठी हिरोईन झाली असती माझी लेक आतापर्यंत. अगं कुठला विषय कुठं नेतेस तू? आता आपण सईचे पगाराचे पैसे कुठे गेलेत हे शोधतोय ना. हा, सत्तर आपलं सईचं बघा, सईचं हे, सईचं ते, सईचं असं, सईचं तसं. अंजली कशी आहे? तिने काही खाल्लं का, प्यायलं का, ती कशी, असे प्रश्न पडलेत तुम्हाला? सतत या सईचं कोडकवतो. पण मगाशी मी खरंच तिला देवाच्या इथं पाहिलं म्हणून. छान. म्हणजे स्वतःचे पैसे स्वतःच गायब करून त्याचा दोष माझ्या लेकीवर टाकायचा असं ठरवूनच टाकलंय तुम्ही. ललिता, आपण भांडण्यापेक्षा पैसे शोधूयात का? म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं की अंजलीने पैसे चोरले? मला तसं नाही म्हणायचं. माझं म्हणणं एवढंच आहे की पैसे सापडत नाही तर आपण घरात सगळीकडे शोधूयात ना. की पैसे नक्की ठेवले होते कुठे? शोधा, अख्ख्या घरभर शोधा, पण त्याआधी मी जीव देईन सांगून ठेवते. माझ्याच घरात माझ्याच लेकीवर चोरीचा आळ घेताय, नाही सहन होत आता. देवा, माझ्या चांगुलपणाची शिक्षा देतोय का मला? स्वतःला संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता माझ्याजवळ. मॉम प्लीज नाही. अंजली तू गप्पा बस.
मी मेल्यानंतर सुखाने जगू शकशील तू या घरात? काही झाले की हिच्या आपल्या देवीच्या धमक्या सुरू. काय म्हणलं? हा? देवीची नाटकं धमकी देते मी? आज खरंच करून दाखवते. हा, यांना नाटकं करते म्हणतात. नाही तुम्ही बाजूला व्हा, बाजूला व्हा. आज दाखवते या हिला. आज ओळखूनच घेते. नाही आता. मामी थांब. सोड सोड. मामी अगं, माणसांपेक्षा पैसे महत्वाचे नाहीयेत आणि जीवापेक्षा तर अजिबात नाही. पण अंजली जर चुकली असेल तर आपण तिला काहीच बोलायचं नाही का? पण माझी काही चूक झालीच नाहीये ना. मी नाही घेतले तुझे पैसे. अंजली, सई, अंजलीवर चोरीचा आळ घेतलास म्हणजे विषय संपला असं समजू नकोस. माझं कर्ज फेडायचंच आहे तुला. ते तर मी फेडणारच, पण हा विषय मी सहजासहजी सोडणार नाही. खरं काय ते मी लवकरच शोधून काढणार. Thank you so much, Riya. Oh, congratulations! Thank you, bro. या अभिनंदन. Thank you so much. इथे असाच यशस्वी हो. कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या देवाला. दृष्ट आणि मला कशी लागणार? नाही, तू बिझी असतेस ना तुझ्या त्या देवाला सांगण्यात, तुझ्या या देवाची सतत काळजी घे म्हणून. त्यामुळे तो 24 तास मला प्रोटेक्ट करायच्या ड्युटीवर असतो. बरंय मग. त्यामुळे हे दृष्ट वगैरे लागण्याचे मला काही चान्सेस नाही. रिलॅक्स. काय म्हणजे? हे पसार आवरायला नको? बरोबर आहे, आवरायला तर हवा ना कोणीतरी. हो, म्हणूनच तर आली आहे ना. आणि हे काय काय मॅटवर झोपा काढत होतीस? अगं बाहेर एवढा ड्रामा सुरू आहे, मग मला स्ट्रेस फ्री व्हायला नको का? स्ट्रेस फ्री तुला गरजच आहे. खरं बोललीस. मग झाली की नाही स्ट्रेस फ्री? झाले ना.
काय झालं? अगं स्वच्छ करायचंय बॉक्स म्हणून घेते. देख दे. अरे वा, अगं सई ते पैसे ठेवायला मस्त बॉक्स केलाय. माझे पैसे. तुझे पैसे कुठे गेली होतीस कमवायला? अगं मी सेव्हिंग करते ना हल्ली, तर मग सेव्हिंगचे पैसे आहेत माझ्या. अच्छा, सेव्हिंगचे पैसे. म्हणजे तू आता चोऱ्या करून सेव्हिंग करते? चोरी? मी काय झालं? तोंडातून शब्द फुटत नाहीये? मगाशी तर मामी समोर चुरू चुरू बोलत होतीस ना, मग आता काय झालं? बोल. हे काय? किती घाम आलाय तुला? कसलं टेन्शन आहे का? हा अगं ते गरम होतं ना, त्यामुळे थोडासा घाम आला असेल. गरम होत आहे? मग चल बाहेर मस्त वाऱ्यात बसूया. नाही नाही सई, हे घे तुझे पैसे. सई मगाशी नाही बोलले, पण आत्ता बोलते. आपण हा मॅटर इथेच क्लोज करूया ना प्लीज. लाज कशी नाही वाटत ग? चोरी करतेस वरून म्हणतेस हा मॅटर आपण इथेच क्लोज करूया. माझे पैसे ते मी घेणारच आहे, पण इथे नाही, बाहेर. आणि ते पण सगळ्यांसोबत. नको नको नको. चला चल चल चल. ए हात सोड माझा. बघितलंस मामी, पैसे अंजलीनेच घेतले होते. मी पकडलं म्हणून पैसे परत मिळाले, नाही तर मिळाले सुद्धा नसते. तुला नेहमी वाटतं ना की आम्हाला अंजलीचं चांगलं झालेलं पाहवत नाही, पण तसं नाहीये. उलट मला आणि आईला अंजलीची नेहमी काळजी वाटते. कारण ज्या चुका ती घरात करते त्या तिने बाहेर करू नये म्हणून आम्ही तिला बोलतो. एक वेळेस तिला घरात माफ केलं जाऊ शकतं, पण बाहेर या चुकांची तिला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मगाशी इतकं ऐकून दाखवलंस ना, आता स्वतःच्या डोळ्यानेच बघ. पैसे अंजलीनेच घेतले होते. खरं तर चोरले होते. ए हॅलो, उगाच काही बोलू नकोस हा. मी काही चोर वगैरे नाहीये. मॉम बघितलं कशी बोलतेय मला. तू हे जे काही केलंयस ना त्याला चोरीच म्हणतात. आता तरी मान्य कर की तुझ्या हातून चूक झाली. अगं तू सईच्या पगाराच्या पैशांना हात लावलास. ती मुलगी एवढे कष्ट करते ते दिसत नाही का तुला? दिवसभर राब राब राबते ती आणि पैन पै जोडते. वरूनची परीक्षा आहे म्हणून पहाटे 4 वाजता उठून त्याची पेपरची लाईन ती टाकतीये. घरातली सगळी कामं करते, शिवाय बाहेर जाऊन नोकरी करते. हे दिसत नाही तुला? अगं तिच्या मेहनतीचे पैसे तू उचलताना तुला काही वाटलं नाही? कशाला काय वाटायला पाहिजे? उचलले पैसे मग तुमच्या भाचीला आपण इतकी वर्ष इथे सांभाळतोय, वापरले अंजलीने तिचे थोडे पैसे, तर काय बिघडतं? ललिता काय बोलतेस तू? कळतंय का तुला? हे बघ ललिता, तू हे असं वागून तुझ्या मुलीच्या चुकांवरती पांघरूण घालतेस. एक ना एक दिवस तुला महागात पडेल हे सगळं. आणि तुम्ही सईच्या चुका पोटात घालतात ते चाल. वहिनी ठीक आहे मधू, जाऊ दे ना, सापडलेत ना आता पैसे. अगं ताई पण अंजली बाळा, पुन्हा असं करू नकोस. माझ्याकडे वेळ पण नाही. चल स्वयंपाकाचं बघ. हो
एक मिनिट नाही, तू अंजलीकडनं पैसे घेतले, माझं कर्ज फेडावंच लागलं ना तुला. आता हिशोब बरोबर झाल्यासारखं. सई मॅडम, जरा जागा देता का? सई मॅडम, तुझ्या कष्टाची कमाई एका क्षणात घेऊन गेली. अरे मामा, माय लेकी कुठल्या मातीच्या बनल्यात देव जाणे. पांडुरंगा, यांना काळीच दिलं नाहीयेस, यांना अक्कल तरी दे थोडी. हे घे. अरे कशाला, राहू दे. राहू दे काय, तुला खर्चाला लागतील ना. अरे खर्चाचे पैसे बाजूला काढून ठेवलेत मी. नक्की? हो. लागले तर सांग. हक्काने मागे. बर, मी आता स्वयंपाकाची तयारी करते. अरे वा, फेस पॅक. बर मला सांग, हे असं फेस पॅक लावल्यावर पोट पण भरतं का? नकोय मला जेवायला, सांगितलं ना मी. अगं पण का? कारण भूक नाहीये मला. मग रात्री भूक लागल्यावर सगळं शोधत बसणार आहेस, त्यापेक्षा आता वेळ आहे ना, तर वेळेत जेवून घ्यायचं. कशाला उगाच खोटी काळजी दाखवते ग तू? तू केलंच ना तुला जे करायचं होतं ते, मग आता जा. अंजली, जे काय घडलंय ना तुझ्यामुळे घडलं, आणि तू जर पैसे घेतले नसते तर हे सगळं झालं असतं का? आणि बघ, आता जे काय झालंय ना ते झालं, त्याचा राग अन्नावर कशाला काढतेस? चल जेवण. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तुला सांगितलं ना जा म्हणून. मला नाही जेवायचं, आणि एक दिवस न जेवल्याने मी काही मरणार नाहीये. मला पण तेच म्हणायचंय, एक दिवस न जेवल्याने तू मरणार नाहीये, पण ऍसिडिटी झाली तर काय करणार? नो मीन्स नो. एकदा एसी नो बोलली ना त्याचा अर्थ नोच असतो. तुला सांगितलं ना मला नाही जेवायचंय, नाही जेवायचंय, जा तू. ठीक, नसेल जेवायचं नको जेव. मी सांगायचं काम केलं. राहायचं असेल तर राहा उपाशी. Once again, congratulations, my dear brother, and welcome with a brand new trophy. Thank you so much. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन सर तुमचं. थँक्यू सो मच सीमा, थँक्यू सो मच उदय काका. सुधा काकांनी मिठाई आणल्यात, त्या देतो तुम्हाला, घ्या त्यांच्याकडे. आज घरातले आणि बाहेरचे सगळेच तुझं कौतुक करतात, आणि आम्हाला तर तुझं खूप जास्तच कौतुक आहे, कारण की तू आमचा मुलगा आहेस. आज कुठल्याही बापाला अभिमान वाटेल असा हा दिवस आहे. खरंच तू खूप लहान वयामध्ये खूप मोठं यश मिळवलंय. भैरवीने तुझ्या हातात बिझनेस दिला,
आणि त्याचं तू सोनं केलं, तुझा अभिमान आहे बेटा. थँक्यू बाबा. बाबा पण तुम्हाला माहितीये ना, हे अवॉर्ड्स वगैरे कधीच कोणा एकट्याचे नसतात. आय मीन, मी जे कुठलं काम हाती करायला घेतलंय तेव्हा तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे होतात आणि म्हणूनच मी ते काम खूप चांगल्याने करू शकतो. आणि म्हणून हा अवॉर्ड माझ्या एकट्याचा नसून आपल्या सगळ्यांचं. तू तुझ्या यशाचं क्रेडिट सगळ्यांना देतोय, हा तुझा मोठेपणा झाला. पण हे असं अवॉर्ड पेलणं हे सोपं नसतं. सगळ्यांच्या हातात ती ताकद नसते. आणि ही ताकद माझ्याकडनं तर तुझ्यामुळे आली. आणि यू नो दॅट. सी आई, मी आज हे जे काही अचीव्ह करतोय ना, ते फक्त तुझ्यामुळे. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो जानकी, देवाला यश मिळण्यात जेवढा भैरवीचा वाटा आहे ना, तेवढाच तुझा देखील आहे बरं का.